तर आपण बघतोय आता मराठा आरक्षणासंदर्भातला हा मोर्चा घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि अगदी काही वेळातच ते 26 तारखेला जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचतील असं वारंवार सांगितलं जातंय आणि त्याआधी आता नवी मुंबई पोलीस जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत असतानाची दृश्य आपण बघतोय। तर आपला या मोर्चाचा या आंदोलनाचा मार्ग बदलावा यासाठी आता जरांगे पाटील यांच्यासोबत नवी मुंबई पोलीस चर्चा करत असल्याचं आपण पाहतोय। तर पोलिसांचा सल्ला जरांगेंनी मान्य केला असल्याची या क्षणाची मोठी बातमी समोर येते। पोलिसांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर नवी मुंबई पोलीस हे जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे आणि या दरम्यान आंदोलनाचा मार्ग बदलण्याची विनंती पोलिसांनी केलेली आहे। तर पोलिसांचा हा सल्ला जरांगेंनी मान्य केलेला आहे। पोलिसांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। मात्र मला मुंबईमध्ये जाणं महत्त्वाचं आहे आणि मला त्या ठिकाणी जावंच लागेल असं वारंवार जरांगे पाटील सांगत असल्याचं देखील आपण बघतोय। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली जाते। अधिकचे अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण बघतोय आता पोलिसांनी जो मार्ग सुचवलेला आहे तो जरांगे पाटील यांनी मान्य केला असल्याचं कळतंय। सविस्तर माहिती, हा मार्ग नेमका कसा असेल? जरांगे पाटील आता लोणावळ्यात प्रवेश करतायत, मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। बरेचसे मराठा आंदोलक लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेले आहेत। मात्र लोणावळ्यात प्रवेश करत असतानाच ते या ठिकाणी थांबल्याचं आपल्याला आपण पाहू शकतोय आणि मुंबई पोलिसांचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटायला आलेलं आहे आणि नवी मुंबईत प्रवेश केल्यानंतर त्यांनी मार्ग बदलावा अशी त्यांची विनंती आहे। पनवेलमधून खारघर आणि खारघरचं जे ग्राउंड पोलिसांनी सुचवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी थेट जावं अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। आधी जरांगे पाटील आणि सर्व मराठा आंदोलक एपीएमसी वाशी येथील एपीएमसीच्या गडबडीत मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणे कोर्टाचा विषय, म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण, कारण आम्हाला कोर्टात जायचं, कोर्टाने आधी मी केलेच आहे त्याचं। पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं आणि एक इंग्लिशमध्ये होतं, मी वाचलंच नाही, दिला भरा ठेवून टाकलं। तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कसं काय, ते म्हणतो 9 जण आहेत, म्हणलं मग त्यांची घेईन सही, ते म्हणला मी तुम्ही सेट करा काय नाही, एवढा विषय कोर्टाचा विषय तो कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा सही केले, मी दानादानात निघून गेलो। म्हणजे आता त्यामुळे हे रस्ते बदलतात का? वाचून दाखवते ते काय मला, मी काय वाच म्हणून त्याला, मला वाटलं ते कोर्टाचं आहे, काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे, काय मार्ग असला सांगा बाबा, मी ते बरोबर करतो। त्याने मला फसवलं, मी त्याला फसवणार। मग आता शिष्टमंडळ तुमचं जे येणार आहे ते कधी येणार आहेत? काय संपर्क साधलाय तुमच्याशी? कुणी मंत्रिमंडळातून कोणी येणार आहे का? कधी काय कुठं? मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ कॉल आलेला नाहीये कवाशी घेते काय माहिती, हा बघ येते नाहीत ना काय घेणार, मी उद्या आझाद मैदानात जाणार आहे स्पष्ट। मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न नको। मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला, अजितदादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या, तुम्हीच तोडगा काढा, तुम्ही मालक आहेत, नाही काढत मी आझाद मैदानाला चाललो, या विषयावर आता चर्चाच नको। धन्यवाद, चला तर 10 किलोमीटरचा मार्ग बदलण्याचा सल्ला या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे। मात्र मला रस्ते माहीतच नाही, तर यावर मी काय निर्णय घेऊ असं जरांगे पाटील म्हणालेत। तर नवी मुंबई पोलिसांनी जरांगेंसोबत चर्चा केली आहे। आपण ही दृश्य बघतोय ज्या ठिकाणी मोठी घोषणाबाजी आता केली जाते आहे। 10 किलोमीटरचा मार्ग बदलण्याचा सल्ला जरांगे पाटील यांना देण्यात आलेला आहे। रस्ते माहीत नाही, मिळेल त्या रस्त्याने मी जाणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। शिष्टमंडळ आलं नाही तरी आझाद मैदानामध्ये मी जाणारच असंही त्यांनी म्हटलं। तर एक्सप्रेस वेची एक लेन द्या ही मागणी जरांगे पाटील यांनी पोलिसांना केलेली आहे। मात्र यावेळेस 10 किलोमीटरचा मार्ग बदलण्याचा सल्ला पोलिसांनी जरांगे पाटील यांना दिलेला आहे। मात्र यावेळेस नवी मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जरांगे पाटील यांना मार्ग बदलण्याची विनंती केलेली आहे। यावरती जरांगे पाटील यांनी दिलेलं उत्तर सुद्धा आपण या क्षणाला ऐकलेलं आहे। तर हा मोर्चा आपण बघतोय मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि उद्या हा मोर्चा मुंबईमध्ये येऊन पोहोचणार आहे। मात्र तत्पूर्वी आता जरांगे पाटील यांना मार्ग बदलण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विनंती केली असल्याचं आपण पाहतोय।
आणि यावेळेस पोलिसांची विनंती ही जरांगे पाटील यांच्याकडून मान्य सुद्धा करण्यात आलेली आहे। तर 26 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मुंबईमधल्या आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहे आणि त्यासाठी आता ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत।